पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहानला यांनी संदेशखाली येथील महिलेवर अत्याचार केले आहे तरी त्यांना 55 दिवस लपवून ठेवल्याच्या निषेधार्थ पंढरपूर जिल्हा भाजप महिला मोर्चा तर्फे आज पंढरपुरात येथील शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले। या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली। आज संपूर्ण राज्यभरात भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले। ममता बॅनर्जींनी तृणमूलच्या गुंडांचा नंगानाच महिलांवरील अत्याचारांची निष्पक्षपणे व तातडीने चौकशीने करून अन्यायग्रस्तांना न्याय द्यायला हवाय। पश्चिम बंगालच्या आमच्या भगिनींना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे प्राजक्ता बेळारे यांनी सांगितले। पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली या गावामध्ये तृणमूल काँग्रेसच्या एक जो नेता आहे शाहजहान शेख यांनी आपल्या गावातील हिंदू महिला मुली यांना पार्टीच्या कार्यालयात रात्री अपरात्री बोलवून त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार केलेले आहेत। या नालायक माणसाच्या मागे तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं पाठबळ असल्या कारणाने हा मनुष्य जास्तीत जास्त या माणसांनी महिलांवर विशेषतः हिंदू महिलांवरती अतिशय अनन्वित अत्याचार केलेले आहेत। रात्री अपरात्री केव्हाही महिलांना घरातून उचलून नेणे, त्या घरातील महिलांच्या पतीला, वडिलांना, मुलाला बेदम मारहाण करणे आणि त्यानंतर या महिलांवरती अमानुषपणे बलात्कार करणे आणि संघटित बलात्कार करणे अशा पद्धतीचं काळं कृत्य या शाहनवाज शेखनी केलेलं आहे। त्याला ईडीची नोटीस पाठवून सुद्धा तो 55 दिवस फरार होता। याचं कारण पश्चिम बंगालचे पोलीस त्याच्या पाठीशी होते, म्हणजेच पोलिसांच्या पाठीमागं ममता बॅनर्जी यांची ताकद होती। माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितजी शहा साहेब यांना विनंती आहे की अशा नराधमाला CBIच्या ताब्यात देऊन आणि जे महिलांच्या बाबतीतले कडक कायदे आज झालेले आहेत की बलात्काराला फाशीची शिक्षा आहे, या बलात्काराला फास्ट ट्रॅक कोर्टात याची केस चालवून फाशीची शिक्षा द्यावी। एक मिनिट भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो।